तर आपला डिस्प्ले जो आहे तो डिस्प्ले येत नाही. रॅमचं काम कशासाठी असतो? डिस्प्ले दाखवणं. जो चित्र दिसतात ना तुम्हाला मॉनिटरवरती, तर ते चित्र दाखवण्याचं काम रॅम आहे, रॅमचं आहे. जर आपण रॅम बाहेर जर काढली, कम्प्युटर चालू होतो व तुमचं डिस्प्ले येणार नाही. मग त्या केसमध्ये जर आपल्या कम्प्युटरमध्ये जर हा बजर जर लागला असेल, हा बजर आहे, याला काय बोलतात? बजर आहे. तर तो बीप करतो, बीप ई ई ई असं काहीतरी वेगळं साऊंड येतं. हार्ड डिस्कमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्याचं एक साईन आहे, 3 वेळा बीप, 2 वेळा बीप, बरोबर ना. आणि नॉर्मल स्टार्टअप करत असताना टिक असं करून चालू होतो. तर हे असे वेगवेगळे साईन आहेत. तर त्या साईनवरनं आपण कम्प्युटरची हेल्थ किंवा कुठल्या सेक्शनमध्ये किंवा कुठल्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे, हे 2-4 गोष्टीच्या पार्टमध्ये प्रॉब्लेम आहे हा सांगतो बीप. आणि या बीपवरनं आपल्याला साईन लक्षात येतं त्याचं की काय प्रॉब्लेम असायला पाहिजे, गुड साईन आहे की बॅड साईन आहे, आणि लगेच आपण त्याच्यावरती आपण काम करू शकतो. ठीक आहे. तर याला काय बोलतो आपण? बजर. बजर म्हणजेच काय? स्पीकर. इथे बघा स्पीकर लिहिलेला आहे, वाचायचं बघा आहे. हे बघा आपण आपले जे प्रेक्षक आहे त्यांनाही दाखवून देऊ. स्पीकर आहे, याला आपण आपल्या कम्प्युटर हार्डवेअरच्या याच्यामध्ये आपण याला बजर बोलतो. ओके. याला आपण इथे क्लिक करावं लागतो, त्याच्यानंतर तो वाचतो. ओके. हे झालं रॅम. त्याच्यानंतर हे सीपीयू फॅन आहे. काय आहे? सीपीयू फॅन आहे. या फॅनचे पण 2-3 प्रकार राहतात. हा AMD सिरीजचं फॅन आहे. हा बघा या प्रकारे, त्याचे लॉक वेगळ्या प्रकारचे आहे. ओके आहे, बरोबर. वेगळा सीपीयू फॅन आहे हा वाला. ओके. त्याच्यानंतर अजून वेगळं पण फॅन असते, हा थोडंसं वेगळं फॅन आहे. याच्यामध्ये हा स्क्रूवाला फॅन आहे. ते बघा याच्यामध्ये स्क्रू लागले आहेत. स्टारवाला स्क्रू ड्रायव्हर लागेल आपल्याला, बघा, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे स्क्रू ड्रायव्हर पण घ्यावा लागेल. जर तुम्हाला तुमचं कम्प्युटरचं मेंटेनन्स करायचं म्हटलं तर तुम्हाला कम्प्युटर खोलून छानपैकी मदरबोर्डला क्लीन करायचं आहे त्या ब्रशच्या माध्यमातून, आणि नंतर मग ब्लोअर मारायचा आहे. किंवा एक व्यक्ती ब्लोअर मारतो, ब्लोअर मारताना तुम्ही असं जर केलं तर अजून छान क्लीन होईल, बरोबर आहे. तर असं पण तुम्हाला करता येऊ शकते. तर त्यासाठी तुम्हाला जर मदरबोर्ड खोलायचं असेल तर मग तुम्हाला काय लागते? स्क्रू ड्रायव्हर लागते त्या प्रकारचा. ओके. तर स्क्रू ड्रायव्हर पण वेगवेगळे प्रकारचे असतात. अजून तुम्हाला मी थोडं दाखवतो. आपल्याकडे आहे हे बघा, मल्टी पॉइंट स्क्रू ड्रायव्हर आहे. याच्यामध्ये बीट लागलेले असतात. बीट म्हणजे काय? आयसी बीट नाही, तर याला आपल्या टेक्निकल भाषेमध्ये याला बीट म्हणतात. काय बोलतो आपण? बीट. ठीक आहे. याच्यामध्ये मॅग्नेट असतो आणि हा मेटलचं असतं. ठीक आहे. हे हार्ड राहते, नॉर्मल मेटल राहत नाही. तर वारंवार स्क्रूच्या संपर्कामध्ये आल्यामुळे नाही हे जे टोक असतं हे बोथट होऊन जाते. तर ते बोथट होत नाही स्क्रूच्या संपर्कामध्ये, स्क्रू खराब होऊन जातात, पण ते हार्ड राहते. ठीक आहे. आवाज आला? मॅग्नेट आहे, पडतो का खाली? नाही बघ पडत, बघा. ऍक्च्युली तो लागलाच नाही, तो बघा रे कुठं पडला. ओके. एक विशिष्ट प्रकारच्या एरियामध्ये तो जाणं जरुरी आहे, तर तो खिचून घेतो. ठीक आहे. तर या प्रकारे तो खाली पडणार नाही. आणि या स्क्रू ड्रायव्हरमध्ये याच्या आतमध्ये हे बघा इथे कॅप आहे, याच्या आतमध्ये हे बीट निघतात. आता आपल्या मशीनमध्ये वेगवेगळे प्रकारचे स्क्रू राहतात. कुठला छोटा राहते, कुठला मोठा असतो, मग कुठला त्याचा जो पेच आहे स्क्रू ड्रायव्हरचा तो स्टारवाला नाही राहत, त्याचं फ्लॅट राहते. मग आपल्याला मग फ्लॅटवाले स्क्रू ड्रायव्हर लागतात. मग त्या केसमध्ये मग तुम्हाला मग वेगवेगळे असे स्क्रू ड्रायव्हर घ्यावं लागेल. इथे बघा ना बीट किती आहे, 2, 4, 6, 8, 10, 11. मग तुम्हाला 11 टाईपची स्क्रू ड्रायव्हर घ्यावं लागेल. एक मार्केटमध्ये 200-300 रुपयापर्यंतचा स्क्रू ड्रायव्हर आहे, जास्त असेल पण कमी नाही. तुम्ही ॲमेझॉनवरती स्क्रू ड्रायव्हर सर्च करून टाका, बरोबर ना. तर एक समजा आपण 200चा पकडलं तर 11 स्क्रू ड्रायव्हर किती रुपये झाले? 2200-2,500 पण जाईल, 3000 पण जाऊ शकते, बरोबर ना. म्हणजे जेव्हा आपल्याला 300 रुपयामध्ये किंवा 400 रुपयामध्ये काम होऊ शकते तर आपण 3000 रुपये कशाला द्यायचे, बरोबर की नाही. आपण दुकान लावायचे स्क्रू ड्रायव्हरचे. तर म्हणून आपल्याला ठरवावं लागेल की
आपल्याला स्क्रूड्रायव्हर पण कोणता लागणार आहे. मग त्याच्या आतमध्ये बीट कोणते कोणते लागलेले आहेत. बीट म्हणजे हे जो हे असतं बीट त्याचा, ठीक आहे. तर अशा वेळेस तुम्हाला या मल्टी पॉइंट स्क्रूड्रायव्हरचा उपयोग करावा लागेल. पण याचा पण एक डिसएडव्हान्टेज आहे. कसं, आता याचा जो हे आहे, हे शँक आहे, याला आपण शँक बोलतो. तर ही जी शँक आहे ठोकळ आहे, पण पर्टिक्युलर ठिकाणी जर आपल्याला जर तो स्क्रू फिट करायचा असेल ना, ही शँक अडथळा निर्माण करते, जात नाही त्याच्यामध्ये, स्क्रूड्रायव्हर पोहोचू शकत नाही. तर तशा केसमध्ये याची जो लेंथ बघा हे अखंड सारखीच आहे. तुम्हाला अशा प्रकारचे शँकवाले सेपरेटली प्रत्येक स्क्रूड्रायव्हर तसं घ्यायची गरज नाहीये. तर तुम्हाला स्ट्रेट शँक असलेला स्क्रूड्रायव्हर घ्यावा लागेल. असे 2-3 तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला आलेली तुमची अडचणच तुम्हाला सांगते की मला कशा प्रकारचं स्क्रूड्रायव्हर घ्यायचं, बरोबर. पण आता हे कोण करणार, खर्च कोण करेल. नॉर्मल स्टुडंट नाही गरज करायची आहे. ज्याला इंटरेस्ट आहे, जो सर्व्हिस देण्यासाठी इच्छुक आहे, थोडा स्किल वाढला तुमचा, तर तुम्ही होऊ शकता. आजूबाजूचे नियर बाय लोकांचं तुम्ही कामं घेऊ शकता. छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात कम्प्युटरमध्ये. खूप मोठे प्रॉब्लेम कधी निर्माण होतात, जेव्हा तो मदरबोर्ड उडते तेव्हा. SMS होऊ द्या ना, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामात चेंज करू शकता. तो SMS स्वतः चेंज करू शकता. पण तुम्हाला चेक करता आलं पाहिजे की SMS उडला की मदरबोर्ड उडला, मदरबोर्डमध्ये सप्लाय येत आहे का, हे चेक करता आलं पाहिजे. तर तुम्ही स्वतः अर्निंग पण सुरू करू शकता. समजा जर 10-20 किलोमीटर असेल, सर्व्हिस चार्ज तुम्ही 200 रुपये घेतलं, बरं कस्टमर आहे एकंदरीत फॉर एक्झाम्पल, किती रुपये लागेल पेट्रोलला, 50-60 रुपये बस आहे, 150 रुपये काय आहे तुमची कमाई झाली. सर्व्हिस चार्जच 200 रुपये आहे. मग एखादं काम करून दिल्यानंतर एखादा पार्ट तुम्ही बदलवता, हा पार्ट समजा 500 रुपयाला येत असेल, तर तुम्ही किती रुपये घेणार, तुमचं मार्जिन ठेवणार ना, कोरियर चार्ज हे पकडून 200-300 तुम्ही ॲडिशनल तुम्ही चार्ज करू शकता. तुमच्या अकॉर्डिंग आहे. तुम्हाला कस्टमरला खर्चामध्ये नसेल पाडायचं, चांगली सर्व्हिस द्यायचं आहे, बजेटमध्ये द्यायचं आहे का, तर तुम्ही बजेटमध्ये देऊ शकता. मग ते पण त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम मिळालं, बरोबर. म्हणजे एका कामामधून तुम्ही 200, 300, 400, 500 रुपयापर्यंत अर्निंग करू शकता. आता ज्याला करायचं आहे ते प्रत्येकानेच केलं पाहिजे असं गरजेचं नाही आहे. प्रत्येकाचं एक वेगवेगळं आपलं ध्येय उद्देश आहे. कोणाला डॉक्टर बनायचं आहे, कोणाला इंजिनियर बनायचं आहे, कोणाला वेगवेगळं काहीतरी बनायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला संधी उपलब्ध झाली नाही काहीतरी बनण्याची, त्यावेळेस तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. तुम्ही उपाशी नाही राहणार, तुम्हाला 2 पैसे देणं चालू करून टाकेल ते कोर्स, ठीक आहे. कधी कधी काय होतं, काही गोष्टी माहिती आहे का, कम दाम में भरपूर रोशनी असतात, कम इन्व्हेस्टमेंट ज्यादा मुनाफा, तशा प्रकारचं हे गोष्ट आहे. इथे लागत कमी आहे पण फायदा जास्त आहे. पण तुम्हाला याच्यामध्ये डीपली नॉलेज घ्यावं लागेल. आमचं काम आहे बेसिक फंडामेंटल बेसिक गोष्टी क्लिअर करून देणं. आणि तुम्हाला जर डीपली नॉलेज घ्यायचं आहे तर मग हार्डवेअर अँड नेटवर्किंगचं तुम्हाला कोर्स करावं लागतं, जे की त्याचं 1 वर्ष किंवा 2 वर्षाचे कोर्स आहे. पूर्ण तुम्हाला डीपमध्ये शिक्षण मिळतो, ओके. तर असं आता हे बोलण्यासाठी आपल्याला स्क्रूड्रायव्हर लागले. स्क्रूड्रायव्हरचे तुम्हाला प्रकार मार्केटमध्ये कसे कसे असतात, ते पण सेपरेटली सिंगल टाईपचे पण असतात. स्क्रूड्रायव्हर आपल्याला लागतं. आता ज्याला घ्यायचं त्यांनीच घ्या, आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. आपलं फक्त जर ट्रेनिंग आहे, पुढे जर तुम्हाला त्या लाईनमध्ये जाऊन करिअर करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही तो डिसिजन घेऊ शकता. एका वेळेस पूर्ण ढग घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला जे जे लागतं हळूहळू, कुठलेही वर्क तुम्ही एकदम फास्टमध्ये करू शकत नाही, त्यासाठी नॉलेज लागते. आणि अर्धवट नॉलेज हा कधी काय असते धोक्याचं असते. त्याचं बस छोटं मोठं काहीतरी व्हिडिओ बघून इलेक्ट्रिकलचं नॉलेज शिकलं आणि बस शॉर्ट सर्किट झालाच झाला, आपल्याला करंट लागलं आणि बरे गेलं. आता करंटमधनं मला लक्षात येतं असं की जर तुम्ही कम्प्युटरचं लाईव्ह जिवंत तारा जर आपल्या इथं येत असतील किंवा कनेक्शन येत असतील तर त्या केसमध्ये तुमच्या पायामध्ये काय असलं पाहिजे, चप्पल असली पाहिजे. आता आपण कार्पेटवरती उभे आहोत म्हणून मी चप्पल नाही घातलेली आहे, ओके. मी जनरली कॅबिनमध्ये लॅबमध्ये येत असताना मी जनरली चप्पलच घालून येतो, कारण की इमिजिएटली कधीही मला कम्प्युटरचं काम करावं लागतं, बरोबर. आणि ते मलाच करावं लागते. तर त्याच्यामुळे मी चप्पल आणण्यासाठी मला त्याला वेळ लागतो, तर त्याच्यामुळे मी जनरली कॅबिनमध्ये चप्पल घालून येतो. तुम्ही चप्पल घालून येत नाही. पण इथे आपण आता कम्प्युटरचं काम करत आहोत आणि इथं काही आपले कनेक्शन आलेले नाही आहे, त्याच्यामुळे विदाऊट चप्पलनी तुम्ही काम करायला काही हरकत नाही. पण ज्यावेळेस आपण जिवंत लाईव्ह तार जो आहे कनेक्शन आहे आपण करतो ना, तर त्यावेळेस आपण सेफ्टी घेतलीच पाहिजे. त्यावेळेस चप्पल पायामध्ये असणं गरजेचं आहे, नाहीतर आपल्याला शॉक लागू शकतो, ओके. तर हे झालं आपलं